महत्त्वाची घडामोड सीबीआयचे अधिकारी लातूरमध्ये दाखल झालेत। तपासाच्या दृष्टीने डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। बँकेचा तपशील असेल, आर्थिक व्यवहार असतील, या सगळ्या प्रकरणी सध्या सीबीआय कडून तपास सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आणि मोटेगावकरच्या संपर्कात असलेल्या काही डॉक्टरांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे। डॉक्टरांचा पेपरफुटी प्रकरणात काही संबंध आहे का, या संदर्भात चौकशी केली जाणार आहे। मोटेगावकरच्या नालंदा कॅम्पस कार्यालयात या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर लातूरमधले काही डॉक्टर जे आहेत ते सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत आणि या डॉक्टरांची जी चौकशी आहे ती सीबीआय करू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे, शक्यता वर्तवण्यात येते आहे। एक पथक जे आहे ते सीबीआयचं काल रात्री आरसीसी जे कॉम्प्लेक्स आहे मोटेगावकरांचं, त्या कॉम्प्लेक्समधून डाटा घेऊन दिल्लीकडे रवाना झालेला आहे। तर आज आपण पाहू शकतो पुण्यावरून सीबीआयचं एक पथक जे आहे ते लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि आरसीसीचं जे नालंदा कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये चौकशी चालू आहे। काय आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत की आणखी काही संपत्ती आणि मालमत्तेच्या संदर्भाने देखील मोटेगावकरांच्या चौकशी सुरुवात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर।